वेलकम बॅक ब्लॉग 2 मध्ये आपला ब्लॉग 2. आमच्या गावासारखं गाव तुम्हाला भेटणार नाही, बघण्यासाठी पण एवढं काय ना. वातावरण बघितलं तर एवढं छान दिसतंय. आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे, सगळीकडे धुवा धुवा आलाय बस. हा प्रियांश तुमच्यासोबत आता मी रानामध्ये फिरायला चाललोय. घरी बसून कंटाळा आला होता तर टाइमपास करण्यासाठी फक्त चाललो आहे. आमचा पूल आहे गावाच्या थोडा बाहेर येतो, नदीच्या साईडला. अजूनपर्यंत नदीला पाणी नाही बरोबर, पण आता पाऊस स्टार्ट झाला आहे. बघताय किती छान दिसतंय. हा भाई आपला रानातला गायडर आहे, प्रियांश वाडेकर. कुठे पण जायचं आहे सोबत हेच असतात भाई. आता प्रॉपर रानामध्ये आलोय. मुठ्याचा बिल बघा, फक्त मुठ्याचा बिल दाखवतोय, याच्यामध्ये मुठ्या नाही आहेत. आतमध्ये आहे तो, आतमध्ये असेल पण या टायमाला ते निघत नाहीत. अजून काही भेटले नाही, पण भाई आमच्या मुठ्यांच्या शोधामध्ये फिरतोय. पिले सुद्धा चेक करतोय पण काहीच भेटत नाही इकडे. ही मुठ्यांची बिलं अशी असतात, बापरे खतरनाक असे थोडे. पाऊस थोडा लवकर सुरुवात झालाय पावसाला. तो वातावरण बघत असेल थोडं हिरवळ मस्त. या ब्लॉगमध्ये किंवा कोणत्या ब्लॉगमध्ये माझा चेहरा जास्त दिसणार नाही तुम्हाला. मी थोडे वियर्ड किंवा थोडे बरोबर दिसत नाही, त्यामुळे मी थोडा कमी दिसेल. पण हे वातावरण बघा, फिरायला एवढी मजा येते ना आमच्या गावी. आमच्या गावासारखं गाव नाही राव. सर्व ठीक आहे भाई. हे मच्छर रानामध्ये बेकार खात आहेत. आता आलोय माझा मित्र निशांत त्याच्या मालावरती. आणि हे याला थडे बोलतात, आय थिंक. हा थडेच बोलतात. हे थडे आहेत, हे असे असतात थडे. काहीतरी बनवतात माणसांचे, एवढं मला काय माहिती नाही. त्याचा हा माल आहे. माझा मित्र आहे निशांत, त्याचं शेत इकडे आहे. तिकडे मुठे खूप जास्त भेटतात, तर थोडं मुठे शोधायला आलो आहे. हे समोर समोर दिसतंय ते पूर्ण हे रायगड, या साईडला रायगड आहे. तर इकडे टकमकटक वगैरे आहे, जे आम्हाला खूप जवळ पडतं. पण लकी पण खूप जास्ती होता आम्ही लोक की आम्ही अशा जागेवरती जन्म किंवा आमच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आम्हाला दिसतंय. पाऊस खूप जास्त आला. तुम्ही बघताय साहेबांचे प्रयत्न खूप जास्त चालू आहेत मोठ्या पकडण्याचे. या टायमाला हे मोठे वगैरे निघत नाही आहेत. आम्ही फक्त सहज घरी बसलो तर फिरण्याचा विचार केला म्हणून आलो. बघतोय मोठे पण भाईला भेटत नाही आहेत. खूप प्रयत्न केले, घंटा एक पण मुठ्यानं भेटत आहे. पुढे पुढे आलो, एक मुठ्या इथं मेलेला आहे. कशामुळे मेला काय माहिती, कोणतरी मारलाय किंवा मेलाय तो. दिसायला खूप छान असतात हे. हे समोर तुम्हाला दिसतोय ना, हे झूम करून ते दाखवतो. हे आमचं वाघेरी गाव आहे, म्हणजे आमच्या साईडचंच आहे वाघेरी गाव. आज एक टावर तुम्हाला दिसतोय ना, हा BSNLचा टावर आहे. हा पण लवकरच चालू होईल, काम चालू आहे त्याचं, पण होईल. हे वाघेरी गाव आहे, खूप सुंदर आहे इकडे पण. कुठे? हा इकडेच कुठेतरी आलेलं जांभल्यावरती. हा पण ही समोर दिसते तिथे. काही नाही भेटलं तर चाललोय कुठे, जांभळेवरती.
मोबाईलला झुमिंग भरपूर खूप जास्त पडलेत. भरपूर आहे. नाही इकडे बघ जांभळं किती दाखवतेस. दिसतात जांभळं. खूप जास्त वेस्ट पण गेले आहेत. एवढी जास्त पडलेत ना खाली, म्हणजे या साईडला कोण येतच नाही. झाड असून सुद्धा येत नाहीत. खूप वेस्ट गेलेत. भाईला तिकडे ठेवून मी या साईडला आलोय. तुम्हाला हे दाखवला की ही कोड्याची भाजी आहे. याची भाजी एवढी छान होते ना. खूप जास्ती जेव्हा हे जमा कराल तेव्हा एक छोटीशी भाजी होते याची, एवढी एवढीच, जास्ती पण नाही, थोडी कमीच होईल. या साईडला आहेत करवंद. करवंद खायची मजाच वेगळी आहे. जाऊया खाली खायला. करवंद खायचे आहेत या साईडने. करवंदासाठी कुठे पण जाऊ शकतो, पण काय उभारी आहेत. खूप छान आहेत. भाईने जमवले तिकडे. चढायची आपली हिंमत नाही सध्या. आता काय बोलू, आमचा श्रवण काल चढलेला, पण भाईची हिंमत नाही होती चढायची. इथून दगड्या मारून मारून जमा केलेत. जांभळ पण अशी आहे की चढण्यासारखं बरोबर नाही. परत एकदा दुसऱ्या अड्ड्यावरती आलोय मोठ्यांच्या. बाईचे प्रयत्न परत गरवणं काढलेला आहे. ट्राय करूया परत, कारण की या साईडला बिले खूप जास्ती आहेत मोठ्यांची. या टायमाला ॲक्च्युली भेटत नाही. संध्याकाळच्या रात्रीच्या टायमाला पाऊस वगैरे पडतो तेव्हा मोठे बाहेर निघतात. सहजता फिरत आलोय तर काही ना काहीतरी करावं. पण घंटा एक मोठ्या भेटत नाही आहे. काय बोलतो, कुठे जायचं भाई? तू आलूवरती नेतोय, परत काय भेटलं नाही ना. जिथे जातोय तिथे सध्या काहीच भेटत नाही. आता भाई आलूवरती नेतोय. मला नाही वाटत तिथे आलू भेटतील. आलू आहेत खरे, पण आमच्या आधी कोणतरी येऊन गेले, कारण की इथे पाला खूप जास्ती पडलाय. कोणतरी झोड पण आलू नेले आहेत. नाही असं नाही, पण कच्चे आलू आहेत. पिक्का एक पण नाही, भरपूर आहेत. नशिबात थोडं खोटं आहे, काहीच भेटत नाही. काय प्रॉब्लेम नाही, दुसरीकडे जाऊया. भाईनी मला वाटलं घरी देण्यासाठी जांभळं काढलेत, पण भाई मगापासून एकटाच खाते त्या पिशवीमधले जांभळं. मला वाटलं त्यांनी मम्मीसाठी काढलेत. मम्मीचं तर पत्ता नाही, भाई आपलं पोट भरून घेत आहे. नदी इथून आता आम्ही चाललोय घरी. आलो त्या साईडने, पण आम्ही आता ह्या साईडने चाललोय, कारण की या साईडने काय भेटलं ना, तर या साईडने रोडनी आम्ही आमच्या घरी चाललोय. थोडा नदी क्रॉस करतोय वायगिरीच्या साईडची. चालायला थोडा प्रॉब्लेम, घातले पण फ्लिपफ्लॉप, त्याच्यामुळे काहीतरी दुसरं घालायला पाहिजे होतं. भाई थांब जरा, दगड वगैरे हलतीये. हे बघताय, खतरनाक असं सुंदर वातावरण आहे. सध्या नदीला पाणी नाही, पण जेव्हा नदीला पाणी येतं ना मान्सूनमध्ये, बाप रे, तुम्ही ते उभे नाही राहू शकत साईडला, एवढं खतरनाक पाणी येतं इथे. आता काय नाही, आता क्रॉस करायला एकदम इझी वाटतंय. पण पावसाळ्यामध्ये जूनच्या नंतर इथे ना जिडी फाटे, गाण फाटे इथून यायसाठी. सॉरी, शिव्या ब्लॉकमध्ये असल्याच पाहिजेत, त्याशिवाय ब्लॉक कम्प्लीट होत नाही. खूप चिकट आहे इकडे. इकडे माहिती ना काय झालंय, इथे हडं वगैरे पडलेली आहेत. आता कोणाची आहेत काय माहिती. कृपा करून हे असे किंगफिशरचे टी, दारू पिऊन अशा नदीवरती वगैरे टाकू नका. हे बरोबर नाही वाटत अशा ठिकाणी अशा गोष्टी. हे थोडंसं पुढे आलं, हे काय आहे काय माहिती, हड्डीच आहे, सांगाडा वांगाडा काय काय माहिती, कोणतरी प्राण्याचं आहे. अशा गोष्टी आम्हाला ब्लॉगमध्ये आज भेटतात.
पण एखादं मोठं बिट्या काहीच भेटलं ना, त्यासाठीच तर आलेलो, पण नाही भेटले. हा तर रोड लागला आमचा, मेन रोड. इथून सरळ चालत जायचं आहे गावात डायरेक्ट रोडला. मेन रोडला आलो तर खरं. इकडे आमचं या साईडला आम्हाला जायचं आहे, पण आम्ही या साईडला आलो आहे का तर तुम्हाला वाघेरीचं पूल दाखवतो. पाणी तर नाही आता, तरी सुद्धा दाखवतो. पाण्यामध्ये बघायला खूप मजा वाटेल आणि फाटेल पण तेवढीच, कारण की पाणी पुलाला टच होतं इकडे. इथून बघायला अजून भारी वाटते. हे आला वाघेरीचा पूल. इथला ब्लॉग टाकू आपण. इथला बघ नक्कीच टाकेल, हा भाई टाकेल, कारण की हा गावाला असतो. हा टाकेल तुमच्यासाठी इथला ब्लॉग नदीचा. अगेन नंतरचा व्ह्यू खूप छान असतो या साईडचा. हा पूल आहे तर नदी, ही वेगळी वाघेरीची नदी आहे या साईडला. तरी चाललोय. पाऊस पण खतरनाक आला आता. गावामध्ये रोड वगैरे एक्स्ट्रा बनतोय, हे दिसतं, हे काम चालू आहे. आता आम्ही येऊच थोडासा मध्ये स्टॉप घेतलेला, कारण की वॉक खूप जास्त होतं. ब्लॉक थोडा लांब पडला असता तर मध्ये स्टॉप घेऊन करत होतो. आता आम्ही आमच्या म्हणजे वाडीत, गावाच्या वाडीमध्ये आलो आहे. इथून आम्ही आतमध्ये टर्न मारूया. हा आमचा स्टॉप आहे इथे. रस्ता वाढतो खरं, पण झाडं तुटत आहेत, बाकी काय नाही. जे नको तुटायला हवेत, तोडताय तर 2 लावा पण, जेणेकरून बरे वाटेल. हा आमचा इथून राईट मारून अरे गावामध्ये ना वारंगी दत्तावाडी. इथून आमचं गावात मध्ये थोडंसं लांब आहे, बस दाखवला सर आतमध्ये. वातावरण कतर आहे आमच्यासारखी दत्तवाडी वाडी वारंगी भेटणार नाही काय. व्ह्यू बघताय, व्ह्यू हवाला काजू दिसतोय. इथं स्पेशली आम्ही नेटवर्कसाठी येतो, जेव्हा गावात नेटवर्क बरोबर चालत नाही. काजू खूप फेमस आहे इकडे नेटवर्कसाठी. गावात आलोय, गावाला छपरी मुली. गावात एंट्री आणि इथे आमचा ब्लॉग एंड होतो. थँक्यू.